सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी। फलटणमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे। महिला डॉक्टरच्या हातावर अत्याचाराचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। माझ्यावर 4 वेळा अत्याचार झाला असं या महिला डॉक्टरनं सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे। महिला डॉक्टरनं आत्महत्या करण्यापूर्वी हातावर मजकूर लिहिला, सुसाईड नोट लिहिली आणि यामध्ये 4 वेळा अत्याचार झालेला आहे असं या महिला डॉक्टरनं म्हटलंय। त्यामुळे एकच खळबळ ही उडाली आहे। महिला डॉक्टरनं आत्महत्या केली, यावेळेस तिनं सुसाईड नोट लिहून ठेवली आणि या सुसाईड नोटमध्ये अत्याचार केला आहे असं म्हटलं। त्यामुळे फलटणमध्ये एकच खळबळ ही उडाली आहे। ही दृश्य आपण पाहतो। या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली, मात्र आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिलेली आहे। आता या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे। तर या पीडितेनं हातावर नेमकं काय लिहिलंय ते पाहूयात। पोलीस निरीक्षक गोपाल बदने यानं माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला असं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। पोलीस प्रशांत बनकर यानं मला सतत मानसिक त्रास दिला असंही म्हटलंय। पोलीस निरीक्षक गोपाल बदने याच्यावर गंभीर आरोप हे या डॉक्टरनं केलेत। आज सकाळी एक गुन्हा दाखल झाला आहे ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर 2 नावं लिहून ठेवली, ज्याच्यामध्ये एक आमचे PSI आहेत फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत। अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहे। मीनवाईल PSI जे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आले। फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं। याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे SP तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय। FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे। ते आपल्या सोबतच्या डॉक्टर सोबत जे काही जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांची जाळी असती हिच्या सोबतच अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने तिला मरायला मजबूर करत असतील तर या बदने आणि बनकर पोलिसाला तातडीने निलंबित केलं पाहिजे। गुन्हा दाखल तर होईलच त्यांच्यावर, परंतु पहिल्यांदा तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे। कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आहे। एका डॉक्टर महिलेची आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकीच चिंतनीय आहे। एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगतिक होण्याची वेळ काय येते? डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात। जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे। यामध्ये दोन्हीही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे। अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो। पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे। या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच, यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। पण खरं डॉक्टरचं आयुष्य जे असतं ते संजीवनी देणं असतं। अशा वेळेला महिला डॉक्टर आत्महत्या करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे असं मला वाटतं। आणि इतकंच नव्हे तर मी असं म्हणेन की या सगळ्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने अनेक महिला डॉक्टर्सनी पण कौटुंबिक हिंसाचारामुळे सुद्धा स्वतःच्या त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। तर या गंभीर घटनेची दखल सरकारने घ्यावी। तर ज्या महिला डॉक्टरनं सुसाईड केलं तिच्या भावाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी, पाहूयात।
सातारा जिल्ह्यामध्ये आज एक खळबळजनक घटना समोर आलेली आहे. फलटण तालुक्यामध्ये एका डॉक्टर महिलेने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं आहे आणि आत्महत्या करताना खरं तर या महिलेने हातावर काही लिहिलेलं होतं आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेमध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. काय सांगाल की नक्की काय झालं? तुम्हाला काय याबाबत काय पहिलं माहिती होती का? याच्याबद्दल आम्हाला पहिली काहीच माहिती नव्हती, कारण तिने आम्हाला माहिती होऊन दिलंच नाही काहीच. पण तिने एक तिची बहीण आहे मेडिकल डॉक्टर, तिला ती सांगायची वारंवार की माझ्यासोबत असं होतं, डॉक्टरांची पोलिसांचा त्रास, PM करायला मलाच पाठवते, PM असं रिपोर्ट तसा दे करून दबाव टाकते, राजकीय ते करते ते असं ती सांगायची. पण इतकं टोकाचं पावलं इतका छेडछाड होईल आणि करतील हे आम्हाला माहिती नव्हतं नसलं. आता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जे आरोपी आहेत जे नावं निष्पन्न झालेले आहेत त्या नावांना पोलीस जे आहेत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित करून का माझी बहीण जिवंत भेटणार आहे का मला वापस? मला फाशी झाली पाहिजे, मला तिचा जसा जीव गेला तशी त्याला जीव गेला पाहिजे. माझी बहीण भेटते का त्याला निलंबित करून? मला फाशी शिक्षा पाहिजे, तशी मी ताब्यात घेणार नाही. कॅमेरामॅन मंगेशसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा.